नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 591वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर ह्या चॅनलला, अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. एका मुलाखतीत प्रश्न विचारला, कल्पना कर तू 15व्या मजल्यावर आहेस आणि 14व्या मजल्यावर आणि 16व्या मजल्यावरती भीषण आग लागली आहे. तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी तू काय प्रयत्न करणार आहे? त्याला छान उत्तर आले, मी 15व्या मजल्यावर आहे आणि आग लागली आहे ही कल्पना करणे लगेच थांबवून टाकणार आहे. एका मुलाखतीत प्रश्न आला, कल्पना कर तू 15व्या मजल्यावर आहे आणि 14व्या आणि 16व्या मजल्यावरती भीषण आग लागलेली आहे. त्यातून सुटका करून घेण्यासाठी तू काय प्रयत्न करणार आहे? त्याला छान उत्तर आले, मी 15व्या मजल्यावर आहे आणि आग लागली आहे ही कल्पना करणे लगेच थांबवून टाकणार आहे. दुसरी कविता आहे. डोंगरातल्या एका निर्जन ठिकाणी एक माणूस चालत होता. दुसरा एक माणूस त्याच्या मागे मागे चालू लागला. पहिल्याला चाहूल लागली आणि तो थांबला. तो म्हणाला, मी कोणी गाईड नाही आणि कोणी पुढारी पण नाही माझ्या मागे यायला. मी एक ट्रेकर आहे, डोंगरातला शॉर्टकट शोधायला गेलेला. पण खरं म्हणजे तुझ्यासारखाच आहे, एक हरवलेला आणि वाट चुकलेला. डोंगरातल्या एका निर्जन ठिकाणी एक माणूस चालला होता. दुसरा एक माणूस त्याच्या मागे मागे चालू लागला. पहिल्याला त्याची चाहूल लागली आणि तो थांबला. तो म्हणाला, मी कोणी गाईड नाही आणि कोणी पुढारीही नाही माझ्या मागे मागे यायला. मी एक ट्रेकर आहे आणि डोंगरातला शॉर्टकट शोधायला गेलेला. पण खरं म्हणजे तुझ्यासारखाच आहे, एक हरवलेला आणि वाट चुकलेला. तिसरी कविता आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 123वा भाग. वर्णन करता येत नाही असे जे असते, गुणरहित आकार रहित असे जे असते. वर्णन करता येत नाही असे जे असते, गुणरहित आकार रहित असे जे असते. गुणही नाही आणि त्याचे नाव बदलत नाही, इंद्रियांनी कळण्याजोगे त्यात काही नाही. गुणही नाही आणि त्याचे काहीही बदलत नाही, इंद्रियांनी कळण्याजोगे त्यात काही नाही. जे फक्त ऊर्जा असते त्याला प्रकट व्हायचे असते, हे करताना त्याचे स्वरूप बदलायाचे असते. जे फक्त ऊर्जा असते त्याला प्रकट व्हायचे असते, हे करताना त्याचे स्वरूप बदलायाचे असते. स्वरूप बदलले तरीही त्याचे मूळ एकच असते, बदल काही झाला तरच ते आपल्याला कळते. स्वरूप बदलले तरीही त्याचे मूळ एकच असते, बदल काही झाला तरच ते आपल्याला कळते. वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळे दिसते, वेगवेगळे दिसण्याचे मूळ अज्ञानच असते. वेगवेगळ्या रूपांमध्ये वेगवेगळे दिसते, वेगळे दिसण्याचे मूळ अज्ञानच असते.
प्रकाश कुठे नसला तर तेथे अंधारच दिसतो, नाही तर अंधार नामक काही पदार्थच नसतो. प्रकाश कुठे नसला तर तेथे अंधारच दिसतो, नाही तर अंधार नामक काही पदार्थच नसतो. हे कळले नाही तर त्याला अज्ञान म्हणतो, प्रकाशाने भ्रम गेला तर त्याला ज्ञान म्हणतो. हे कळले नाही तर त्याला अज्ञान म्हणतो, प्रकाशाने भ्रम गेला तर त्याला ज्ञान म्हणतो. जे दिसत नाही कळत नाही सलग सारखे असते, त्यांची जाणीव ही तर गाढ झोपेसारखी असते. जे दिसत नाही कळत नाही सलग सारखे असते, त्याची जाणीव ही तर गाढ झोपेसारखी असते. गाढ झोपेमध्ये काहीही समजू शकत नाही, काही तेथे आहे हे कोणाला कळत नाही. गाढ झोपेमध्ये काहीही समजू शकत नाही, काही तेथे आहे हे कोणाला कळत नाही. तसेच ज्ञानामध्येही सर्व सारखे जाणवते, आणि मग कशातही तो फरक करत नाही. तसेच ज्ञानामध्येही सर्व सारखे जाणवते, आणि मग कशातही तो फरक करत नाही.